किल्ले हरिश्चंद्रगड. खऱ्या अर्थाने ज्या गिरिदुर्गाला भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जातं, एखादा वारकरी जेव्हा पंढरपूरला जातो आणि त्याच्या आयुष्याचं सार्थक होतं, हीच बाबी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून देरी. अशा एखाद्या गिर्यारोहकाचं स्वप्न असतं की आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी या हरिश्चंद्रगडाचं दर्शन घडावं, या हरिश्चंद्रगडाची आम्हाला भ्रमंती घडावी. या किल्ल्याचा विचार करत असताना या किल्ल्याच्या अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला हव्याव्याशा वाटतात. जर आपण या किल्ल्याचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जवळजवळ 2-4 हजार अगोदरच्या या किल्ल्याची पार्श्वभूमी आहे. जर या किल्ल्याची पार्श्वभूमी एवढी मोठी आहे तर या किल्ल्याचा इतिहास देखील तेवढाच दांडगा आहे. महादेव कोळी समाजाकडे हा किल्ला होता, त्यानंतर हा किल्ला मुघलांनी घेतला. मुघलांकडून 1747 साली हा किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि कृष्णाजी शिंदे या किल्ल्याचे किल्लेदार राहिले. अखेरीस या किल्ल्याचे किल्लेदार आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचे वडील रामजी भांगरे होते. हे सर्व सांगत असताना अनेक साऱ्या दंतकथा देखील या किल्ल्याच्या विषयी प्रसिद्ध आहेत. मग त्या दंतकथा काय आहेत? त्या दंतकथा सांगतात की या किल्ल्याचं वास्तव्य